नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मस्त अशा कुरकुरीत कोथिंबीरीच्या वड्या दाखवणार आहे। आता पितृपक्षही चालू आहे आणि आपण आपल्या पितरांसाठी नैवेद्य म्हणून काही गोष्टी करतो, त्यात तुम्ही ही कोथिंबीरीची वडी नक्की करू शकता। तर त्यासाठी मी ते कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। मगाशी मी मिक्सरमध्ये मिरची, लसूण आणि जिरे यांचं वाटून घेतलेलं आहे। आता ही जी कोथिंबीर आहे ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। खूप छान अशा क्रिस्पी या वड्या बनतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा। आता ही कोथिंबीर चिरून मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे। यातच आता आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्या वड्यांची चव आणखीनच वाढावी म्हणून मी यात थोडंसं बाजरीचं पीठही टाकून घेणार आहे। तुम्हाला जर बाजरीचं पीठ आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकतात। फक्त बेसन पिठामध्येही खूप छान अशा या वड्या बनतात। आणि आपण जी मिरची वाटून घेतलेली आहे ती यात टाकून घ्यायची आहे। इथे मी थोडेसे तीळ घेतलेले। तिळांनी आपल्या ज्या वड्या आहेत त्या मस्त अशा क्रिस्पी बनतात आणि दाताखाली तीळ आल्यानंतर ह्या वड्या खूप छान लागतात। आता एका मोठ्या ताटामध्ये मी ही संपूर्ण मिश्रण काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला हे पीठ मळण्यास सोपं होईल। आता यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेले आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटत असेल की हे खूप चिकट होतं आहे आणि बेसन पीठ कमी पडतं आहे तर तुम्ही वरतून थोडं बेसनही घेऊ शकतात। आणि आता हे आपल्याला घट्ट असं याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी ते पीठ मळून घेतलेले। आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे वड्यांचं पीठ आहे ते आपल्या हाताला चिकटत नाही आणि छान असं आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे। रोल आपल्याला जास्त जाड बनवायचा नाही आहे जेणेकरून तो शिजण्यास टाईम लागतो। तर अशा पद्धतीने मध्यम असे आपल्याला हे रोल बनवून घ्यायचे आहेत। हे संपूर्ण रोल मी इथे बनवून घेतलेले आहेत। ते आता आपल्याला वाफेवर एक 15 ते 20 मिनिटांसाठी शिजून घ्यायचे। आता हे मी 15 ते 20 मिनिटांसाठी शिजून घेतलेलं आहे। आता आपण झाकण काढून बघूयात। छान अशा आपल्या इथे बघा वड्यांचे हे रोल शिजून तयार आहेत। ते आपण आता एका चॉपिंग बोर्डवर काढून घेऊयात आणि याच्या आपण वड्या पाडून घेऊयात। जेव्हा हे व्यवस्थित शिजतात तेव्हा आपल्या ज्या वड्या आहेत त्या खूप छान अशा कट होतात। हे जर शिजलं नसेल तर ह्या वड्या कट होत नाही। हे एक साईन आहे तुम्हाला समजण्यासाठी की आपल्या वड्या व्यवस्थित शिजल्यात की नाहीत। बघा किती छान अशा आपल्या इथे वड्या बनवून तयार आहेत। संपूर्ण मी त्या कट करून घेतलेल्या आहे। आता त्या आपल्याला पॅनमध्ये तेल घेऊन तेलामध्ये छान अशा तळून घ्यायच्या आहेत। आता ह्या संपूर्ण ज्या वड्या आहेत त्या मी तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला त्या चांगल्या खरपूस अशा लालसर रंगावर बघा अशा पद्धतीने त्या तळून घ्यायच्या आहे। छान अशा आपल्या वड्या इथे बनवून तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा।